काल्पनिक अनुमानावर आधारलेला धर्म हा धर्मच नव्हे. असे प्रश्न नेहमी विचारले जात. मी गतयुगात होतो का? मी गतयुगात नव्हतो का? मी तेव्हा काय होतो? मी काय होऊन झालो आहे? मी भविष्य काळातही असेन का? मी भविष्य काळात नसेन का? मी तेव्हा कोण असेन? मी तेव्हा कसा असेन? मी कुठून कुठे जाईन? अथवा कदाचित आज तो आपल्या स्वत्वासंबंधी साशक होऊन विचारत असेल, मी आहे का? मी नाही का? मी काय आहे? मी कसा आहे? माझे अस्तित्व कुठून आले? ते कुठे जाणार आहे? विश्वासंबंधी वेगवेगळे प्रश्न विचारले जात. त्यापैकी काही प्रश्न असे होते. विश्व कसे निर्माण झाले? ते चिरंतन आहे का? पहिल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल काही असे म्हणत की विश्व ब्रह्माने निर्माण केले. काही जण म्हणत ते प्रजापतीने निर्माण केले आहे. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर असे दिले जाईल की विश्व चिरंतन आहे. काही जण म्हणत ते शांत आहे, तर काही जण म्हणत ते अनंत आहे. असल्या प्रश्नांना भगवान बुद्धांजवळ थारा नव्हता. त्यांच्या मते केवळ असले प्रश्न विकृत बुद्धीचेच लोक विचारू शकतात. कारण अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देणाऱ्यांच्या ठिकाणी सर्वज्ञता असलीच पाहिजे आणि ती कोणाच्याही ठिकाणी नाही. ते म्हणत असत, या प्रश्नांची उत्तरे देण्याइतका मी सर्वज्ञ नाही. जे काही जाणण्याजोगे आहे ते आपण सर्वजण जाणतो असं कुणीच म्हणू शकणार नाही. किंवा एका विशिष्ट वेळी जे जाणण्याची आपण इच्छा करतो ते त्यावेळी आपण जाणलेलेच असते असं नाही. नेहमी काहीतरी अज्ञातच राहते. आणि याच कारणास्तव भगवान बुद्धांनी आपल्या धम्मात या प्रश्नाविषयक सिद्धांताला मुळीच स्थान दिलेले नाही. जो धर्म असल्या सिद्धांताला आपल्या धर्माचा एक भाग समजतो तो भगवान बुद्धांच्या मते स्वीकाराचा धम्म नाही. भगवान बुद्धांच्या समकालीन आचार्यांनी ज्या सिद्धांतांना आपल्या धर्माचे आधार बनवले होते ते आत्मा आणि विश्वोत्पत्ती या संबंधीचे होते. आत्म्यासंबंधी ते काही प्रश्न विचारत. ते असे होते, मी गतयुगात होतो का? मी गतयुगात नव्हतो का? मी तेव्हा काय होतो? मी तेव्हा काय होऊन झालो? मी भविष्य काळातही असेन का? मी भविष्य काळात नसेन का? मी तेव्हा कोण असेन? मी तेव्हा कसा असेन? मी कुठून कुठे जाईन? अथवा कदाचित आज तो आपल्या स्वत्वासंबंधी साशक होऊन विचारत असेल, मी आहे का? मी नाही का? मी काय आहे? मी कसा आहे? माझे अस्तित्व कुठून आले आणि ते कुठे जाणार आहे? दुसरे काही आचार्य विश्व उत्पत्ती संबंधी प्रश्न विचारित. काही म्हणत ब्रह्माने विश्व निर्मिले. काही जण म्हणत प्रजापतीने आत्मयज्ञाने ते निर्मिले. इतर काही आचार्य दुसरेच प्रश्न विचारत. जग चिरंतन आहे का? चिरंतन नाही का? ते शांत आहे का? ते अनंत आहे का? शरीर म्हणजे जीव आहे का? शरीर एक वस्तू आहे का आणि जीव ही दुसरी वस्तू आहे का? सत्य ज्ञात्याला मृत्यूनंतर अस्तित्व आहे का? त्याला मृत्यूनंतर अस्तित्व आहेही आणि नाहीही असे आहे का? तो मृत्यू तर असत नाही तर असत नाही असेही नाही. भगवान बुद्धांच्या मते असले प्रश्न फक्त विकृत मनाचे लोकच विचारू शकतात. 3 कारणास्तव बुद्धांनी या धार्मिक सिद्धांतांचा धिक्कार केला. प्रथम, या सिद्धांतांना धर्माचा एक भाग मानण्याचे कारण नाही. दुसरं असं की या प्रश्नांची उत्तरे द्यायला अंगी सर्वज्ञता पाहिजे आणि ती कोणाच्याही अंगी नसते. या गोष्टींवर त्यांनी आपल्या प्रवचनातून भर दिलेला आहे. ते म्हणतात, एकाच वेळेला कोणालाही सर्वच दिसत नाही किंवा जाणता येत नाही. ज्ञानाला अंत नाही, कारण नेहमीच अधिकाधिक जाणायचे बाकी राहतेच. भगवान बुद्धांच्या या सिद्धांतावरील तिसरा आक्षेप म्हणजे हे सगळे सिद्धांत केवळ काल्पनिक अनुमानाच्या रूपाचे आहेत. त्यांनी कधीच कसोटी घेतलेली नसते आणि त्यांना कधीही कसोटी लावता येत नाही. अनिर्बंध कल्पनेचे ते परिणाम आहेत. त्यांच्यामागे वास्तवता अशी काहीच नाही. शिवाय या काल्पनिक अनुमानांचा माणसामाणसांच्या संबंधात काय उपयोग आहे? अर्थात काहीच नाही. जगाची निर्मिती एकदम झाली आहे यावर भगवान बुद्धांचा विश्वास नव्हता. जगाची उत्क्रांती झाली आहे असं ते मानत होते. धर्मग्रंथांचे केवळ पठण म्हणजे धर्म नव्हे. ब्राह्मण विद्येवर भर देत असत. त्यांच्या मते विद्या हाच प्रारंभ
विद्या हाच अंत. विद्येव्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टींचा विचार त्यांच्या मते अनावश्यक होता. उलट पक्षी भगवान बुद्ध सगळ्यांना शिक्षण असावे या मताचे होते. मनुष्य आपल्या विद्येचा उपयोग कसा करतो यालाच तो केवळ विद्येपेक्षा अधिक महत्त्व देतो. आणि म्हणूनच जो विद्वान आहे त्याच्या ठिकाणी शीलही असले पाहिजे, कारण शीलरहित विद्या नाशकारक आहे. विद्या आणि शील यापैकी शीलाचे महत्त्व कसे अधिक आहे हे भगवान बुद्धांनी भिक्खू पट्टीसेनला जे सांगितले त्यावरून स्पष्ट होते. प्राचीन काळी भगवान बुद्ध जेव्हा श्रावस्तीत राहत होते त्यावेळी तिथे स्वभावाने तिरसट आणि मठ्ठ, ज्याला एकही गाथा पाठ करता आली नाही, असा पटीसेन नावाचा म्हातारा भिक्खू होता. म्हणून भगवान बुद्धांनी पाचशे अहर्तांना पटीसेनला प्रतिदिनी शिक्षण द्यावे अशी आज्ञा केली. पण 3 वर्षांनंतरही पटीसेनला एकही गाथा पाठ करता आली नाही. तेव्हा जनपदातील सगळ्या भिक्खू, भिक्खुणी, उपासक आणि उपासिका पट्टीसेनचे ते अज्ञान पाहून त्याचा उपहास करू लागले. भगवान बुद्धांना त्याची दया आली. त्यांनी पट्टीसेनला आपल्याजवळ बोलवले आणि सौम्यपणे त्याच्यापुढे या गाथा म्हटल्या. जो राखून बोलतो, विचारांचा संयम करतो, तो आपल्या देहाने दुसऱ्याला उपद्रव करत नाही. असा मनुष्यच निब्बाण मिळवू शकतो. तथागतांनी दाखवलेल्या या सद्भावनेने प्रेरित झाल्यामुळे त्याचे अंतःकरण प्रफुल्लित झाले. त्याने ती गाथा पाठ म्हणून दाखवली. तेव्हा भगवान बुद्धांनी पुन्हा त्याला उद्देशून म्हटलं, वृद्ध मनुष्या, आता तुला फक्त एकच गाथा पाठ म्हणता येते. हे जेव्हा लोकांना कळेल तेव्हा तुझा उपहास करू लागतील. म्हणून मी तुला त्या गाथेचा अर्थ समजावून सांगतो आणि तो नीट कान देऊन ऐक. आणि नंतर भगवान बुद्धांनी 3 कायिक अकुशल कर्म, 4 मौखिक अकुशल कर्म आणि 3 मानसिक अकुशल कर्म ज्यांच्या विनाशाने माणसाला निब्बाण साधता येते ती सांगितली. बुद्धाने केलेल्या विवेचनाचा अर्थ त्या भिक्खूला समजला आणि लवकरच त्याला अहर्तपद प्राप्त झाले. या सुमाराला एका विहारात 500 भिक्खुणी राहत होत्या. त्यांनी आपल्यापैकी एकीला भगवान बुद्धांकडे पाठवून तिच्यामार्फत बुद्धांना एक धर्मोपदेशक पाठवण्याची विनंती केली. ही विनंती ऐकून भगवान बुद्धांनी त्या म्हाताऱ्या पटीसेनला त्यांच्याकडे पाठवण्याचे ठरवले. या व्यवस्थेची वार्ता त्या भिक्खुनींच्या कानी येताच त्या सगळ्याजणी हसू लागल्या आणि म्हाताऱ्या भिक्खूसमोर गाथांचे पठण उलटे म्हणजेच शेवटच्या अक्षरापासून करून त्यांनी त्याला गोंधळात टाकण्याचे आणि लज्जित करण्याचे ठरवलं. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व लहानथोर भिक्खुणी पटीसेन येता त्याला नमस्कार करण्यासाठी पुढे गेल्या. नमस्कार करत असताना त्या एकमेकींकडे पाहून मिश्किलपणे हसत होत्या. खाली बसल्यावर त्यांनी त्या भिक्खूंपुढे अन्न ठेवले. पटीसेनने भोजन करून हात आणि तोंड धुतल्यावर त्या भिक्खुनींनी त्याला प्रवचनाला प्रारंभ करण्याची विनंती केली. तेव्हा तो वृद्ध भिक्खू व्यासपीठावर जाऊन बसला आणि म्हणाला, भगिनींनो, माझी बुद्धी अल्प आहे, माझे शिक्षण अल्प आहे. मला फक्त एकच गाथा येते, ती म्हणून दाखवून तिचा अर्थ मी तुम्हाला सांगेन. सावधान चित्ताने ऐका आणि त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. तेव्हा भिक्खुनींनी ही गाथा शेवटच्या अक्षरापासून उलटी म्हणण्याचा प्रयत्न केला, पण आश्चर्य हे की त्यांना तोंड सुद्धा उघडता येईना. लज्जित होऊन दुःखाने त्यांनी आपल्या माना खाली घातल्या. पटीसेनने ती गाथा म्हटली आणि भगवान बुद्धांनी जशी त्याला स्पष्ट करून सांगितली होती त्याचप्रमाणे त्याने त्या गाथेचा अर्थ विशद केला. त्या सगळ्या भिक्खुनी त्याचे प्रवचन ऐकताच आश्चर्यचकित झाल्या. एकाग्र चित्ताने आणि प्रमुदित मनाने त्यांनी ते प्रवचन ग्रहण केलं आणि त्या अहर्त झाल्या. दुसऱ्या दिवशी प्रसेनजित राजाने भगवान बुद्धांना आणि त्याच्या भिक्खू संघाला आदरातिथ्यासाठी निमंत्रण दिलं. पटीसेनाची चर्या सगळ्या भिक्खूंसह श्रेष्ठ प्रतीची आणि पवित्र दिसते हे ओळखून भगवान बुद्धांनी आपले भिक्षापात्र त्याच्या हाती देऊन तो त्याच्या मागून चालू लागला. पण जेव्हा राजवाड्याच्या दारापाशी आले तेव्हा पटीसेनला ओळखणाऱ्या तेथील द्वारपालाने त्याला आत जाण्यासाठी मनाई केली आणि म्हटलं, ज्याला फक्त एकच गाथा येते अशा भिक्खूंसाठी येथे आदरातिथ्याचा समारंभ नाही. चल, चालता हो आणि तुझ्या वरिष्ठांना आत येण्यासाठी जागा दे. तेव्हा पटीसेन
राजवाड्याच्या दाराबाहेरच बसून राहिला. नंतर भगवान बुद्ध व्यासपीठावर गेले. त्यांनी तिथे हात धुतले आणि आश्चर्य हे की भिक्षापात्र धरलेला पटीसेनचा हात त्या खोलीत दिसू लागला. तेव्हा राजा आणि प्रधान आश्चर्याने उद्गारले, अरे हे कोण? तेव्हा भगवान बुद्धांनी उत्तर दिले, तो पटीसेनचा हात आहे. त्याला नुकतीच बोधिस्थिती प्राप्त झाली आहे आणि माझ्या मागे भिक्षापात्र धरण्यास मी त्याला सांगितले आहे, पण द्वारपालाने त्याला आत येऊ दिलेले नाही. हे भगवान बुद्धांचे शब्द ऐकल्यावर पटीसेनला आत प्रवेश मिळाला आणि त्या सभेत तो सामील झाला. तेव्हा प्रसेनजीत भगवान बुद्धांकडे वळून म्हणाला, मी तर ऐकत होतो की पटीसेन हा एक अल्पबुद्धीचा, एकच गाथा जाणणारा मनुष्य आहे. मग तो प्रज्ञावंत केव्हापासून झाला? तेव्हा भगवान बुद्धांनी उत्तर दिले, विद्या अधिक नसली तरी चालते, कारण शील हीच सर्वोत्तम गोष्ट आहे. या पटीसेनच्या अगदी मनोरंध्रात त्या गाथेचा अर्थ भरला आहे. त्याचे शरीर आणि मनही पूर्ण शांत झाले आहे. माणसाला ज्ञान असेल तरी जोपर्यंत त्याचे या ज्ञानानुसार आचरण होत नाही तोपर्यंत ते ज्ञान त्याला अधःपातापासून वाचवू शकत नाही. यानंतर तथागत म्हणाले, माणसाला जरी हजारो गाथा म्हणता येत असतील तरी जोपर्यंत त्याला त्यातील ओळींचा अर्थ कळत नसेल तर त्याच्यापेक्षा एकच गाथा जाणून त्यानंतर आपल्या विचारांचा जो संयम करू शकतो तो मनुष्य सगळ्यात श्रेष्ठ मनुष्य आहे. हजारो शब्द न समजता पाठ करण्यात काय अर्थ आहे? ऐकलेले शब्द समजून त्याचप्रमाणे आचरण करणे म्हणजेच आपल्या मोक्षाचा मार्ग चोखाळण्यासारखे आहे. माणसाला पुष्कळशी पुस्तके नीट पाठ करता येत असली तरी जोपर्यंत तो त्याचा आशय विशद करून सांगू शकत नाही तोपर्यंत त्या पठणाचा काय उपयोग? धर्माचे एकच वाक्य समजून घेतले आणि जर त्याप्रमाणे आचरण ठेवले तर त्यायोगे सर्वोत्तम प्रज्ञेच्या मार्गाची वाटचाल होणार आहे. भगवान बुद्धांचे हे शब्द ऐकून तिथे जमलेले 200 भिक्खू, राजा, मंत्रीगण हे सगळेजण आनंदित झाले. धर्म पुस्तके प्रमादातीत आहे असं मानणं म्हणजे अधर्म आहे. वेद हे केवळ पवित्र आहेत एवढंच नव्हे तर ते स्वतः प्रमाण आहेत असं ब्राह्मण उद्घोष करत होते. वेद हे केवळ स्वतः प्रमाण आहेत एवढंच नव्हे तर ते प्रमादातीत आहेत असं ब्राह्मण म्हणत होते. ब्राह्मणांच्या या मुद्द्याला भगवान बुद्धांचा विरोध होता. वेद पवित्र आहेत, स्वतः प्रमाण आहेत आणि वेद प्रमादातीत आहेत या तीनही गोष्टी भगवान बुद्धांनी नाकारल्या आहेत. त्यांच्यासारखी भूमिका पुष्कळ धर्मोपदेशकांनी घेतली होती. पण आपल्या तात्विक दर्शनाला ब्राह्मणांकडून संमती आणि सन्मान मिळावा यासाठी त्यांनी पुढे वेदविरोधी भूमिकेचा त्याग केला. पण भगवान बुद्धांनी या बाबतीत कधीच पाऊल मागे घेतलं नाही. तेविज्ज सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी वेद म्हणजे एक निर्जल वाळवंट, निष्पत अरण्य आणि खरोखरच एक नरकच आहे असं म्हटलंय. बौद्धिक आणि नैतिक तृष्णेने आर्त झालेल्या कुणीही मनुष्याने वेदापासून आपल्या तृष्णेचे शमन होईल अशी अपेक्षा करणं व्यर्थ आहे. वेद प्रमादातीत आहेत यासंबंधी त्यांचं म्हणणं होतं की वेदच काय, कोणतंही वाङ्मय प्रमादातीत नाही. प्रत्येक गोष्टीची परीक्षा आणि पुन्हा परीक्षा ही झालीच पाहिजे. कलाम लोकांच्या पुढे झालेल्या आपल्या प्रवचनात भगवान बुद्धांनी हे मत स्पष्ट केलं आहे. एकदा एका मोठ्या भिक्खू संघासमवेत कोसल जनपदातून जात असताना भगवान बुद्ध कलामांच्या केसपुत्त या नगरात आले. जेव्हा कलामाला भगवान बुद्धांच्या आगमनाची वार्ता मिळाली तेव्हा ते तथागतांजवळ गेले आणि त्यांच्या बाजूला बसून त्या केसपुत्त गावाच्या कलामांनी तथागतांना उद्देशून म्हटलं, भगवान, केसपुत्त गावी येणारे काही श्रमण ब्राह्मण आपापली मतं मांडतात आणि ती सर्वश्रेष्ठ आहेत असा दावाही सांगतात. ते दुसऱ्यांच्या मताचं खंडन करतात. त्यांचे मत हीन मत आहे अशी त्यांची संभावना करतात. त्याचप्रमाणे दुसरेही श्रमण ब्राह्मण केसपुत्तला येतात, आपापल्या धर्मसमजुतीचे प्रवचन करतात, त्यांची महिमा गातात, पण त्याचबरोबर ते दुसऱ्यांच्या धर्मसमजुतीचे खंडन करतात आणि निर्भत्सनाही करतात. आणि म्हणून भगवान त्या श्रमण ब्राह्मणांपैकी
कोणाचे सत्य मानायचे आणि कोणाचे असत्य मानायचे हे आम्हाला कळत नाहीये. त्यामुळे आमचे मत अनिश्चित आणि शंकाधीन झाले आहे. तथागतांनी उत्तर दिलं, तुमच्या मनात अनिश्चितता आणि शंका उद्भवावी याला योग्य कारण उत्पन्न झाले आहे. आणि ही अनिश्चिती आणि शंका खरोखरच तुमच्या मनात योग्य वेळी उत्पन्न झाली आहे. भगवान बुद्ध पुढे म्हणाले, हे कलामानो, तुम्ही जे केवळ ऐकता त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ पुष्कळ लोक सांगतात म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ धर्मपुस्तकात लिहिलेले आहे म्हणून देखील त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ तर्कशास्त्रानुसार आहे म्हणून ते मानू नका. जे केवळ न्यायशास्त्रानुसार आहे म्हणून ते मानू नका. जे केवळ सकृत दर्शनी पटण्यासारखे आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. ज्या समजुती आणि मतं अनुकूल वाटतात म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ बाह्यातकारी खऱ्यासारखे दिसते ते केवळ बाह्यातकारी सत्य म्हणून त्यावर विश्वास कधीही ठेवू नका. एखादे वचन कोणा एका व्यक्तीने अथवा आचार्याने सांगितले एवढ्यानेच त्यावर विश्वास ठेवू नका. कलामाने विचारलं, मग आम्ही करायचं तरी काय? आम्ही कोणती कसोटी लावायची? तथागतांनी उत्तर दिलं, कसोट्या या स्वतःलाच विचारा. या गोष्टी हितकारक आहेत का? शहाण्या माणसाने त्या टाकाऊ मानल्या आहेत का? त्या केल्या असता कष्ट आणि दुःख ओढावते का? कलामानो, यापुढेही जाऊन तुम्ही असं विचारलं पाहिजे की हे सिद्धांत तृष्णा, द्वेष, मूढता आणि हिंसा यांना सहाय्यक नाहीत ना? एवढंच पुरेसं नाही तर कलामानो, आणखीही पुढे जाऊन तुम्ही पाहिलं पाहिजे की सिद्धांत माणसाला इंद्रियाधीन करणारे आहेत का? हिंसेला प्रवृत्त करणारे तर नाहीत ना? चोरी करण्याला प्रेरणा तर देणार नाहीत ना? काम इच्छेपूर्तीसाठी मिथ्याचार शिकवणारे तर नाहीत ना? ते असंख्य भाषण करायला लावणारे तर नाहीत ना? आणि शेवटी तुम्ही त्या सिद्धांताबाबत असा प्रश्न विचारला पाहिजे की या सिद्धांताचा परिणाम अहित आणि दुःखात तर होणार नाही ना? आता कलामानो, मला सांगा, त्या श्रमण ब्राह्मणांचे सिद्धांत हित साधणारे आहेत की अहित साधणारे आहेत? कलामाने उत्तर दिले, भगवान, ते अहिताकडे नेणारे आहेत. भगवान बुद्ध म्हणाले, ते लाभकारक आहेत की हानिकारक आहेत? भगवान, ते हानिकारक आहेत. ते निंद्य आहेत की अनिंद्य आहेत? कलामाने उत्तर दिले, भगवान, ते नक्कीच निंद्य आहेत. शहाण्या माणसांना ते मान्य आहेत की त्यांच्या मते ते निषिद्ध आहेत? शहाणी माणसे त्यांना टाकाऊ समजतात. त्यांचा आचार केला असता त्याचे पर्यावसन कष्टात आणि दुःखात होते का? होय भगवंत, त्याचे पर्यावसन कष्टात आणि दुःखात होते. जे धर्मग्रंथ असले सिद्धांत शिकवतात ते तुमच्या मते स्वतः प्रमाण आणि प्रमाणातीत ठरवतात का? नाही भगवान. कलामाने उत्तर दिले, भगवान, ते स्वतः प्रमाण आणि प्रमाणातीत ठरत नाहीत. आणि कलामानो, मीही नेमकं हेच सांगतो आहे. मीही म्हणतो आहे जे केवळ एकीव आहे, परंपरागत आहे, ज्यात केवळ वादावादाची कुशलता आहे किंवा तर्काची सूक्ष्मता आहे, तेवढ्यावरूनच त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ वरवर पाहता विश्वसनीय वाटते म्हणून ते मानू नका. ज्या समजुती आणि दृष्टिकोन केवळ अनुकूल वाटतात म्हणून त्या स्वीकारू नका. ते केवळ श्रमण ब्राह्मणांचे शब्द आहेत म्हणून त्यावर भाळून जाऊ नका. जेव्हा तुम्हाला आत्मअनुभव वाटेल की या सगळ्या गोष्टी अहितकारक, दोषकारक, सुज्ञानी निषिद्ध ठरवलेल्या आणि परिणामी कष्टात आणि दुःखात नेणाऱ्या आहेत, तेव्हा या सगळ्या गोष्टींचा तुम्ही त्याग केला पाहिजे. भगवान, खूप छान, फारच छान. आम्ही भगवंतांना आणि त्यांच्या धम्माला शरण जातो आहोत. आपले उपासक म्हणून भगवान आमचा स्वीकार करावा. आजपासून आमरण आम्ही भगवंतांना शरण आलो आहोत. भगवान बुद्धांच्या या विचारसरणीचा सारांश अगदी स्पष्ट आहे. कोणाचीही शिकवण ती अधिकारी आहे म्हणून स्वीकारू नका. ती धर्मग्रंथ निर्विष्ट आहे, त्यात तर्काची सूक्ष्मता आहे किंवा तिचे बाह्यरूप ग्राह्य आहे म्हणून ती मानू नका. उपदेश केलेले विचार किंवा दृष्टिकोन अनुकूल वाटतात,
ते बाहेरून सत्यस्वरूप दिसतात किंवा ते कोणा महान आचार्याचे आहेत म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. उपदेश केलेले विचार किंवा दृष्टिकोन हितकारक आहेत की निंदनीय आहेत, सदोष आहेत की ते कल्याणकारक आहेत की अकल्याणकारक आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार करा. या कसोटीवर उतरणारा कोणाचाही उपदेश मान्य करावयास प्रत्यवाय नाही.